हां. मित्रांनो, मागे वळून पाहताना गेल्या वर्षभर जे मी पाहतो त्याविषयी आता मी बोलतो. गेल्या वर्षभरात मी इथे आल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथे काय असं आहे की जे आपल्याला एकत्र बांधून ठेवतं, की ज्याच्यामुळे आपण एकत्र होतो. इथे आल्यावर मला असं लक्षात आलं की इथे एक फार मोठा प्रचंड चमत्कार आहे. तुम्ही म्हणाल हा काय चमत्कार आहे? तर इथे मी आल्यानंतर पाहिलं इथे एवढे मोमेंट करत आहेत, इथे एवढे बक्षीस आहेत, ट्रॉफीज आहेत. ह्या कशा काय एखादा माणूस आयुष्यात एवढ्या ट्रॉफीज मिळवू शकतो आणि त्या इतक्या नीट जपून ठेवू शकतो, हा एक खरोखर चमत्कार. आणि डॉक्टर मधुसूदन जव्हारसारखा माणूस हा अत्यंत कष्ट घेऊन सातत्याने आयुष्यात एखादं काम करतोय, हे खरोखर मला पाहिलं खूप मोठा चमत्कार आहे. आणि तेही तो चमत्कार मला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे श्याम तांबे आज इथे अत्यंत निष्ठेने इथे येऊन इथले सगळे कार्यक्रम मॅनेज करतो. कित्येक वर्षे एकाच कंपनीमध्ये, इंटरनॅशनल कंपनीमध्ये तो काम करतो आणि तिथे सातत्याने राहून स्वतःची प्रगती करून घेतो. हा सुद्धा खूप मोठा चमत्कार. तसंच आपले मित्र साठे, फुलकर या मंडळींची सगळं आयुष्य पाहिलं की असं वाटतं की हे साधं सुद्धा आयुष्य नसून हा खूप मोठा चमत्कार. मला नेहमी आश्चर्य वाटतं की हा जो चमत्कार आयुष्य त्यांचा आहे, की त्यांना परमेश्वराने देणगी दिलेली आहे, भाग्य दिले आहे, ह्याच्यामागे काय बरं रहस्य असेल, की का बरं मंडळी एकत्र येत असतील, असं कोणतं कारण असेल की ते त्यांना बांधून ठेवतं. तर या गोष्टींनी विचार करताना मी अनेक गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, तोच काळ, तीच शाळा, तीच बाको, तेच शिक्षक, हे सगळं असून आज ते निरनिळ्या जीवनाच्या लेवलवरती आहे. ते निरनिळ्या प्रकारे आज कार्य करीत आहेत. त्यांचं कार्य खरोखर दैदिप्यमान असंच आहे. आणि त्यामुळे आश्चर्य वाटतं की असं काय असेल की जे ते सगळ्यांना एकत्र नोमोवीय 62 म्हणून एकत्र आणतं. याचा मी विचार करताना माझ्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात आली की ते नक्कीच काहीतरी गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीचा विचार करताना माझं असं लक्षात आलं की आपलं जे बोधचिन्ह आहे आणि आपलं जे बोधवाक्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी जादू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी निश्चित शक्ती आहे, त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी गंमत आहे आणि त्याच्यामुळेच आज आपण एकत्र येतो. हा एक माझा विचार आहे. म्हणून मी त्या बोधचिन्हाचा विचार करायला लागल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे बोधचिन्ह काय आहे बरं. हे बोधचिन्ह असं आहे की वासुकी नागाच्या वरती कमळ आहे. त्या कमळ हे कशाचं प्रतीक आहे? तर कमळ हे ब्रह्माचं प्रतीक. आणि त्याच्यावरती पृथ्वी आहे. ती पृथ्वी सतत फिरती आहे. ती कशावर फिरती आहे? तर वासुदेवाच्या डोक्यावरती फिरते. आणि हे जे आहे त्या पृथ्वीवरती काय लिहिलं आहे? तर त्या पृथ्वीवरती लिहिलेलं आहे निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. आता हे सर्व काय आहे बरं? हे बोधचिन्ह काय आहे? हे बोधवाक्य काय आहे? याचा मी विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की वासुकी हे कशाचं प्रतीक आहे? तर वासुकी हे जिद्दीचं, वासुकी हे समर्पणाचं, वासुदेव हे लोकांप्रती काहीतरी काम करण्याचं असं चिन्ह आहे. आणि नोमोवीतली ही सगळी जी आपली मित्र आहेत यांनी काय केलं आयुष्यभर? तर यांनी स्वतः कष्ट केले, स्वतः झिरले, स्वतः त्रास झाला, पण जगासाठी त्यांनी कामं केली. हे वासुकी हे त्याचं प्रतीक आहे. वासुकीने काय केलं की शंकरांनी विष प्यायल्यानंतर तो त्यांच्या गळ्यापाशी राहून त्यांना आराम दिला. त्यामुळे शंकरांना त्यांनी मदत केली. पृथ्वी त्यांनी मेरू पर्वताच्या दोन्ही बाजूने, एक टोक असुराकडे आहे तर एक टोक देवाकडे. जसं त्यांना दैवी शक्तीचं भाग्य मिळालं तसंच आसुरी शक्तीचा त्रास पण झाला, पण त्यांनी न डगमगता त्यांनी पृथ्वीचं रक्षण केलं. हे कार्य त्यांनी केल्यामुळे आपल्याला ते मोठं भाग्य मिळालेलं आहे. हे जे वासुदेव हे त्याचं प्रतीक आहे. आणि पृथ्वी जी आहे ते पृथ्वीवर जे लिहिलेलं आहे निर्वाह प्रतिपन्न. याचा अर्थ असा आहे की हे वाक्य खरं म्हणजे हे वाक्य भर्तृहरीच्या नीतिशतकात 130वा श्लोक आहे की तो जो श्लोक संपूर्ण आहे त्यातलं हे खालचं वाक्य आहे की निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. म्हणजे काय? प्रतिपन्न वस्तुषु निर्वाह. प्रतिपन्न वस्तुषु याचा अर्थ जे मला प्राप्त झाले आहे ते माझ्यावर जी जबाबदारी आलेली आहे ती सर्व जबाबदारी मी स्वतः घेतलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. मित्र हो, त्याच्या पुढचं वाक्य तेही जास्ती महत्वाचं आहे. ते वाक्य असं आहे की सदा वर्तते. आणि ते काय आहे? तर इति. माझं जे आहे हे माझं कुलव्रत आहे. हे माझं कुलव्रत आहे. म्हणजे काय? की मी ज्या कुलात राहिलो, ज्या गोत्रात वाढलो. गोत्र याचा अर्थ काय? मराठी गोत्र याचा अर्थ गोष्ट हा मूळ शब्द आहे. गोष्ट याचा अर्थ जिथे जनावरं बांधतात, एकाच ऋषीची, एकाच विचारांची ज्या ठिकाणी घरं असतात किंवा गुरं असतात त्याला गोष्ट असं म्हणतात. आणि गोष्ठाचं रूपांतर पुढे गोत्र असं झालं.
आणि एकाच विचारांची माणसं जिथे जमतात ते असतात तुमचं गोत्र. आणि त्या गोत्राचं जे व्रत आहे की कुठलं व्रत तर ते वासुदेवाचं व्रत, कुठलं व्रत तर ते सगळ्यांना सांभाळून घेण्याचं व्रत, ते ही मंडळी करतात. हाती घेतलेलं काम हे तडीच देतात आणि या एका मंत्राने, कारण हा जो भरलेला होता हा विक्रमादित्याचा धाकटा भाऊ आणि विक्रमादित्य राजाचा हा धाकटा भाऊ असल्यामुळे तो स्वतः हा खूप मोठा मंत्रोच्चार करणारा किंवा स्वतः उद्गाता होता आणि त्या उद्गाताने हा मंत्र निर्माण केल्यामुळे कदाचित त्या मंत्राचा उपयोग होत असेल आणि आपण सगळे हाती घ्याल ते तडीच न्या याला बांधलेलं असल्यामुळे, ते आपलं कुलवृत्त असल्यामुळे आपण एकत्र येतो आणि ते सुद्धा या यशाचं कार्य असेल म्हणून आज आपण गेली इतके वर्ष एकत्र जमतो आहोत. परत जरा डिटेल आर्टिकल देऊन टाकलो 2 पानामध्ये.